जय बाळूमामा. महाराष्ट्र, कर्नाटक आणि संपूर्ण भारतात लाखो भक्तांच्या हृदयात श्रद्धास्थान असलेले नाव म्हणजे संत बाळूमामा महाराज. एक साधा मेंढपाळ पण लाखो भक्तांसाठी देवासमान बनलेले हे महान संत कोण होते? त्यांचा जन्म कुठे झाला? त्यांनी साधं जीवन जगून लोकांच्या हृदयात एवढे मोठे स्थान कसे मिळवले? आज आपण त्यांची संपूर्ण आणि प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत. आपण पहिले मामांचे जन्म आणि कुटुंब पाहूया. भक्त परंपरेनुसार संत बाळूमामा महाराजांचा जन्म कर्नाटक राज्यातील अक्कोल या छोट्या आणि शांत गावात झाला. ते धनगर समाजात जन्मले, जो समाज मेंढ्या पालनासाठी ओळखला जातो. त्यांचे कुटुंब अत्यंत साधे, प्रामाणिक आणि मेहनती होते. लहानपणापासूनच बाळूमामा महाराजांना मेंढ्यांची सेवा करणे आणि निसर्गात वेळ घालवणे आवडत असे. बाळूमामांचे बालपण आणि आध्यात्मिक संकेत. इतर मुलांप्रमाणे खेळण्याऐवजी बाळूमामा महाराज एकांतात बसून देवाचं नामस्मरण करत असत. ते रोज मेंढ्या घेऊन जंगलात जात असत, पण त्यांचं मन नेहमी देवभक्तीतच रमलेले असे. लोकांनी लक्षात घेतले की त्यांचा स्वभाव अत्यंत शांत आणि वेगळा. बाळूमामांचे विवाहानंतरचे जीवन आणि लोकसेवा. नमस्कार मित्रांनो, आपण संत बाळूमामांचे बालपण आणि विवाहाबद्दल जाणून घेतले. आता पाहूया विवाहानंतर त्यांनी कसे संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी अर्पण केले. विवाह झाल्यानंतर सामान्य माणूस संसारात अडकतो, पण संत बाळूमामा सामान्य नव्हते, ते देवाचेच रूप होते. विवाहानंतर काही काळ त्यांनी संसार केला, पण त्यांचं मन नेहमीच देवभक्ती आणि लोकसेवेत रमलेले होते. ते रोज पहाटे उठून देवाचं नामस्मरण करत असत. श्रीराम जय राम जय जय राम. त्यांच्याकडे हजारो मेंढ्या होत्या. ते मेंढ्या चारताना सुद्धा सतत देवाचं नाव घेत असत. हळूहळू लोकांना जाणवू लागले की बाळूमामांमध्ये दैवी शक्ती आहे. लोकांच्या अडचणी दूर करणारे बाळूमामा. एक दिवस गावातील एक माणूस खूप दुःखी अवस्थेत बाळूमामांकडे आला. त्याची सर्व मेंढ्या आजारी पडल्या होत्या. तो रडत म्हणाला, मामा, माझं सगळं संपलं आहे, आता माझं काय होणार? बाळूमामांनी शांतपणे त्याला सांगितले, देवावर विश्वास ठेव, सर्व ठीक होईल. बाळूमामांनी त्या मेंढ्यांवर हात ठेवला आणि आश्चर्य म्हणजे काही वेळातच त्या मेंढ्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. बाळूमामांचे चमत्कार आणि लोकांवरील कृपा. बाळूमामा कधीच स्वतःला देव म्हणाले नाहीत. ते नेहमी म्हणत, मी काहीच नाही, सर्व देव करतो. एकदा एक शेतकरी त्यांच्याकडे आला. त्याच्या शेतात अनेक वर्षांपासून पीक येत नव्हते. बाळूमामांनी त्याला सांगितले, देवाचं नाव घे आणि मेहनत कर. त्या वर्षी त्या शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले. लोकांचा विश्वास अधिकच वाढला. पूर्णपणे संसाराचा त्याग करणारे मामा. हळूहळू बाळूमामांनी संसारापासून पूर्णपणे अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपले जीवन पूर्णपणे लोकसेवेसाठी अर्पण केले. ते गावोगावी फिरून लोकांना मदत करत असत. ते गरीब, दुःखी आणि गरजू लोकांना मदत करत असत. ते नेहमी सांगत, गरिबांची सेवा म्हणजे देवाची सेवा. मामांचे शेवटचे दिवस आणि समाधी. बाळूमामांना माहीत होते की त्यांचा पृथ्वीवरील काळ संपत आला आहे. त्यांनी आपल्या भक्तांना सांगितले, मी शरीर सोडेन, पण माझा आत्मा नेहमी तुमच्यासोबत असेल. आणि शेवटी त्यांनी समाधी घेतली. त्यांची समाधी आजही कोल्हापूर येथील अदमापूर येथे आहे. आज लाखो भक्त त्यांच्या दर्शनासाठी येतात. अमावास्या दिवशी आणि रविवारी मंदिरात पाय ठेवायला जागा नसतो. खूप मोठे देवस्थानांपैकी एक म्हणजे कोल्हापूरचे बाळूमामा मंदिर. लोकांचा विश्वास आहे की बाळूमामा आजही भक्तांच्या मदतीला धावून येतात. मित्रांनो, संत बाळूमामांनी आपले संपूर्ण जीवन लोकसेवेसाठी अर्पण केले. ते आपल्याला शिकवून गेले, देवावर विश्वास ठेवा, गरिबांची सेवा करा आणि चांगले कर्म करा. आजही ते लाखो लोकांच्या हृदयात जिवंत आहेत.